नमस्कार बाळांनो, सरफेस केमिस्ट्री टॉपिक आपण स्टार्ट केलेला आहे. त्यामध्ये आपण बघितलं मागच्या लेक्चरमध्ये फ्रेंडली ॲडसॉर्प्शन. ठीक आहे, आपण डिस्कस करतोय फॅक्टर अफेक्टिंग ॲडसॉर्प्शन. ठीक आहे, बघा काय बघतोय आपण. फॅक्टर अफेक्टिंग ॲडसॉर्प्शन. ठीक आहे, काय बघतोय बाबा, फॅक्टर अफेक्टिंग ॲडसॉर्प्शन. वन बाय वन सगळे पॉईंट आपण डिस्कस करूया. ओके, सगळ्यात पहिला फॅक्टर आहे बघा बा फॅक्टर अफेक्टिंग मध्ये एकदम सिंपल. ओके, सरफेस एरिया. ओके, एक काय लिहिलेलं आहे, सरफेस एरिया. सरफेस एरिया कुणाचा, सरफेस एरिया ऑफ ॲडसॉर्बंट. ओके, काय डिस्कस करतोय आपण फॅक्टर अफेक्टिंग मध्ये, सरफेस एरिया ऑफ ॲडसॉर्बंट. जर आपण सरफेस एरिया वाढवला तर काय होईल आणि सरफेस एरिया कमी केला तर काय होईल. लेट अस कन्सिडर. बघा, हा सरफेस एरिया आहे. ओके, कोणता आहे सरफेस एरिया, हा सरफेस एरिया. ओके, हा सरफेस एरिया, हा सरफेस एरिया, हा सरफेस एरिया. यावर काय होणार आहे, पार्टिकल ॲडसॉर्ब होणार आहे. ठीक आहे. ओके, सगळ्या साईडनी पार्टिकल काय होतील याच्यावर, ॲडसॉर्ब होतील. ठीक आहे, नाउ दिस इज द, बघा इकडे लक्ष द्या, हे पार्टिकल काय झाले तुमचे ॲडसॉर्ब झाले. हे तुम्ही सरफेस एरिया वाढवला, सरफेस एरिया काय केला तुम्ही, वाढवला. ठीक आहे, हे सरफेस एरिया वाढवला. सरफेस एरिया वाढवल्यावर पार्टिकलचं ॲडसॉर्प्शन काय होईल, वाढेल. ठीक आहे, बघा सरफेस एरिया वाढवला, ॲडसॉर्प्शन काय होईल, वाढेल. म्हणजे सरफेस एरिया ऑफ ॲडसॉर्बंट कसा असेल, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲडसॉर्प्शन. ठीक आहे, सरफेस एरिया फॅक्टर अफेक्टिंग ॲडसॉर्प्शन मध्ये पहिला फॅक्टर डिस्कस करतोय आपण, सरफेस एरिया ऑफ ॲडसॉर्बंट. हे सरफेस एरिया वाढवला, ॲडसॉर्प्शन काय होईल, वाढेल. एकदम सिंपल आहे, साधा पॉइंट आहे. फॅक्टर अफेक्टिंग मध्ये पहिला फॅक्टर डिस्कस केला आपण, सरफेस एरिया ऑफ ॲडसॉर्बंट. काय असेल सरफेस एरिया, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ॲडसॉर्प्शन. ठीक आहे, बघा एकदम सिंपल एका लाईन मध्ये सांगतो मी तुम्हाला. सरफेस एरिया, क्लियर, सरफेस एरिया डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲडसॉर्प्शन. ठीक आहे, एक पॉइंट डिस्कस केला. फॅक्टर अफेक्टिंग ॲडसॉर्प्शन मध्ये पहिला फॅक्टर डिस्कस करतोय, सरफेस एरिया ऑफ ॲडसॉर्बंट. सरफेस एरिया डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲडसॉर्प्शन. सिंपल पॉइंट होता, क्लियर करून टाकलं. ठीक आहे, वन बाय वन आपण सगळे फॅक्टर डिस्कस करतोय. पहिला फॅक्टर डिस्कस केला सरफेस. ठीक, एक सेकंड फॅक्टर बघूया आपण. ओके, टेम्परेचर ऑलरेडी आपण सांगितले त्याच्याबद्दल. व्हॉट अबाउट द टेम्परेचर, बघूया वन बाय वन. टेम्परेचर, व्हॉट अबाउट द टेम्परेचर. टेम्परेचर बद्दल पण आपण डिस्कस केलं होतं. इकडे बघा, हा असेल आपला ॲडसॉर्बंट. क्लियर, प्लस काय असेल, ॲडसॉर्बंट. प्रोसेस कशी आहे बाबा, रिव्हर्सिबल असू शकते. फिजिकल ॲडसॉर्प्शन असेल, नसेल तर केमिकल ॲडसॉर्प्शन मध्ये इरिव्हर्सिबल असेल. ठीक आहे, याच्यामध्ये काय होणार, हा असेल ॲडसॉर्बेट आणि हा बाइंड होईल कशाला, ॲडसॉर्बंटला. ओके, काय म्हणतो मी, ॲडसॉर्बेट आणि ॲडसॉर्ब एकत्र आले, बाइंडिंग झाली, ॲडसॉर्बेट डिपॉझिट झालं ॲडसॉर्बंट. हे जे डिपॉझिशन आहे, ही जी बाइंडिंग आहे या दोघांच्या मधली, ठीक आहे, ही बाइंडिंग टेम्परेचरच्या बाबतीत कशी असेल रे, जर मी टेम्परेचर वाढवलं, ओके, काय केलं मी, टेम्परेचर इन्क्रीज केलं, तर नॅचरली बरोबर आहे की बाइंडिंग काय होईल, डिक्रीज होईल आणि ॲडसॉर्बेट रिमूव्ह होईल. म्हणजे ॲडसॉर्प्शन काय होईल, डिक्रीज. सिंपल पॉइंट आहे. टेम्परेचरचा विचार केला तर ॲडसॉर्प्शन कसं असेल रे बाबा, टेम्परेचरला इनव्हर्सली प्रोपोर्शनल. ठीक आहे, हे दुसरा पॉइंट बघा, सिंपल. टेम्परेचरच्या बाबतीत कसं असेल, टेम्परेचर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲडसॉर्प्शन.
टेम्परेचरच्या बाबतीत काय सांगणार मी, टेम्परेचर ओके कसं असेल, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ऍडसॉर्प्शन. ठीक आहे, टेम्परेचर कसं असेल, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ऍडसॉर्प्शन. हे बघा इकडे लक्ष द्या, इकडे x/m घेतलाय, ऑलरेडी आपण हा ग्राफ डिस्कस केलेला आहे, आणि इकडल्या साईडला आपण टेम्परेचर घेतलं. ठीक आहे, हा एक गॅस ऍब्झॉर्ब झाला, हा दुसरा गॅस ऍब्झॉर्ब झाला, हा तिसरा गॅस ऍब्झॉर्ब झाला, किंवा एकच गॅस घेतला, समजा H2 घेतला, H2 हा T1 ला ऍब्झॉर्ब झाला, T2 ला ऍब्झॉर्ब झाला, T3 ला ऍब्झॉर्ब झाला, T4 ला ऍब्झॉर्ब झाला. हे बघा, टेम्परेचर ऍब्सॉर्प्शनला कसं आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल, म्हणजे इथे ऍब्सॉर्प्शन जास्त आहे, म्हणजे टेम्परेचर T4 काय असलं पाहिजे 2. हे टेम्परेचर वाढवलं, ऍब्सॉर्प्शन कमी झालं, टेम्परेचर वाढवलं, ऍब्सॉर्प्शन कमी झालं, टेम्परेचर वाढवलं, ऍब्सॉर्प्शन कमी झालं. या ठिकाणी बघा T4 काय आहे, लो टेम्परेचर, त्यापेक्षा जास्त काय आहे T3, त्यापेक्षा जास्त काय आहे T2, त्यापेक्षा जास्त काय T1. आणि प्रोसेस कशी आहे, ओके अपोजिट. As the temperature increases, adsorption decreases. Okay, second factor असेल तुमचा factor affecting adsorption मध्ये टेम्परेचर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू adsorption. क्लियर, टेम्परेचर कसं आहे बाबा, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू adsorption. ठीक आहे, थर्ड फॅक्टर डिस्कस करूया आपण. फॅक्टर अफेक्टिंग मध्ये प्रेशर. काय बघायचं आपल्याला, प्रेशर. ते ऑलरेडी प्रेशर बद्दल कुणी सांगितलंय, फ्रेंडलीच ऍब्सॉर्प्शन आयसोथर्म. फ्रेंडलीच ऍब्सॉर्प्शन आयसोथर्म मध्ये आपण प्रेशर ऑलरेडी डिस्कस केलं होतं. जनरल सिंपल पॉइंट घेणार मी, प्रेशर. ओके, फॅक्टर अफेक्टिंग मध्ये तिसरा पॉइंट असेल आपला प्रेशर. हे काय होईल मोठा अबाउट द प्रेशर, बघा हा सरफेस एरिया, आणि या सरफेस एरियावर जर पार्टिकल असतील, ठीक आहे, तुम्ही प्रेशर वाढवलं तर नॅचरली ऍब्सॉर्प्शन काय होईल, इन्क्रीज होईल. सिंपल पॉइंट सांगितला मी, काय सांगितलं रे बाबा, प्रेशर जे आहे ना ते प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाला, द ऍब्सॉर्प्शन. प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऍब्सॉर्प्शन. 3 फॅक्टर डिस्कस केले. पहिल्यांदा डिस्कस केला सरफेस एरिया, दुसरा फॅक्टर डिस्कस केला टेम्परेचर, तिसरा फॅक्टर डिस्कस करतोय प्रेशर. सरफेस एरिया कसा असेल, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऍब्सॉर्प्शन. टेम्परेचर कसं असेल, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ऍब्सॉर्प्शन. आणि प्रेशर कसं असेल रे बाबा, तर प्रेशर असेल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऍब्सॉर्प्शन. ठीक आहे, 3 फॅक्टर आपण डिस्कस केले. नेक्स्ट बघूया नेचर ऑफ ऍब्सॉर्बंट. चौथा फॅक्टर डिस्कस करायचा आपल्याला, नेचर ऑफ ऍब्सॉर्बंट. आजचं लेक्चर फार सिंपल आहे, छोटे छोटे पॉइंट्स आहेत, फक्त क्लिअर करत चालायचं, लक्षात ठेवत चालायचं. ठीक आहे, तर बघूया नेचर ऑफ ऍब्सॉर्बंट. चौथा फॅक्टर डिस्कस करतोय आपण, नेचर ऑफ ऍब्सॉर्बंट. नेचर ऑफ ऍब्सॉर्बंट बद्दल काय म्हणणार, समजा इकडे गॅस आहे H2, दुसरा गॅस आहे N2, तिसरा गॅस आहे CO, चौथा गॅस आहे मिथेन, नंतर आहे माझ्याकडे SO2. ज्यावेळी मी नेचर ऑफ ऍब्सॉर्बंट बघत असेल ना, त्यावेळी मी ना लिक्विफिकेशन ऑफ गॅस बघणार. काय बघणार, लिक्विफिकेशन ऑफ गॅस. लिक्विफिकेशन ऑफ गॅस. ओके, लिक्विफिकेशन ऑफ गॅस साठी मला काय लागणार आहे, क्रिटिकल टेम्परेचर. काय लागणार आहे, क्रिटिकल टेम्परेचर. हे साधा क्वेश्चन डोक्यात आला, कशाला म्हणायचं रे क्रिटिकल टेम्परेचर, ते टेम्परेचर ज्या टेम्परेचरला हा गॅस लिक्विफाईड होतो, ते टेम्परेचर ज्या टेम्परेचरला हा गॅस काय होतो, लिक्विफाईड होतो, त्या टेम्परेचरला म्हणतात क्रिटिकल टेम्परेचर. हे बघा लक्ष द्या, H2 पेक्षा N2 चं, N2 पेक्षा CO चं, CO पेक्षा CH4 चं, आणि CH4 पेक्षा SO2 चं क्रिटिकल टेम्परेचर जास्त आहे. म्हणजे काय रे बाबा, H2 पेक्षा N2, N2 पेक्षा CO, CO पेक्षा CH4 आणि CH4 पेक्षा SO2 लवकर लिक्विफाईड होतो. जो गॅस
गॅस लवकर लिक्विफाईड होईल ना तो लवकर ऍब्सॉर्ब. ठीक आहे. मग नेचर ऑफ ऍब्सॉर्बंट मध्ये काय म्हणणार, लिक्विफिकेशन ऑफ गॅस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऍब्सॉर्प्शन. एवढे एक्झाम्पल आहे तेवढे लक्षात ठेवायचे. H2N2 CO CH4 SO. H2 पेक्षा N2, N2 पेक्षा CO, CO पेक्षा CH4, CH4 पेक्षा SO2 लवकर लिक्विफाईड होतो. त्याचं क्रिटिकल टेम्परेचर जास्त आहे. त्याचं क्रिटिकल टेम्परेचर जास्त असल्यामुळं त्याचं लिक्विफिकेशन लवकर होतं. जितकं लवकर लिक्विफिकेशन होईल ना तितका तो जास्त ऍब्सॉर्ब होईल. सिंपल. ठीक. मग काय सांगणार बघा मी, लिक्विफिकेशन ऑफ गॅस. ठीक आहे. काय म्हणतोय मी बघा इकडे लक्ष द्या. लिक्विफिकेशन ऑफ गॅस काय म्हणतोय बाबा, लिक्विफिकेशन ऑफ गॅस काय रे बाबा, सिंपल लिक्विफिकेशन ऑफ गॅस. काय रे बाबा, लिक्विफिकेशन ऑफ गॅस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू adsorption. लिक्विफिकेशन ऑफ गॅस काय असेल, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू adsorption. चार फॅक्टर डिस्कस केले. पहिला केला सरफेस एरिया, डायरेक्टली प्रोपोर्शनल. दुसरा केला टेम्परेचर, इनवर्सली प्रोपोर्शनल. तिसरा डिस्कस केला प्रेशर, डायरेक्टली प्रोपोर्शनल. चौथा डिस्कस केला लिक्विफिकेशन ऑफ गॅस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असेल, adsorption. ठीक आहे. तर हे होते चार फॅक्टर. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट बघूया पाचवा फॅक्टर, नेचर ऑफ ऍब्सॉर्बंट. आता काय बघितलं आपण, नेचर ऑफ ऍब्सॉर्बेट बघितलं. आता काय बघायचं, नेचर ऑफ बेटचा BAT काढून टाकतो आणि पुढे करतो BENT. ओके. नेचर ऑफ ऍब्सॉर्बंट हे बघा इकडे लक्ष द्या. हा सरफेस एरिया आहे आणि हा सरफेस एरिया स्मूथ आहे आणि या ठिकाणी बघितलं मी की हा सरफेस एरिया रफ आहे. तर साधा क्वेश्चन येतो की स्मूथ सरफेस एरियावर जास्त गॅस ऍब्सॉर्ब होणार का रफ सरफेस एरियावर गॅस जास्त ऍब्सॉर्ब होणार. तर बाळांनो, जो एरिया रफ असेल ना त्या रफ एरियावर गॅस जास्त ऍब्सॉर्ब होतो. त्याचं कारण काय रे बाबा, तर त्या ठिकाणी जास्तीचा सरफेस एरिया मिळतो. एकदम स्मूथ आहे त्याच्यावर पकड बसते का, नाही. पण जो रफ पार्ट आहे ना त्याच्यावर पकड बसते. जो गॅस ऍब्सॉर्ब होणार आहे ना तो गॅस कशावर ऍब्सॉर्ब होणार आहे, ऍब्सॉर्ब. ऍब्सॉर्बरचं नेचर बघताना कसं पाहिजे आपल्याला ऍब्सॉर्प्शन साठी, ओके, जास्त रफ पाहिजे. म्हणजे काय असेल, रफ ऍब्सॉर्बंट. काय म्हणतो मी, रफ ऍब्सॉर्बंट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऍब्सॉर्प्शन. ओके. रफ एरिया ऑफ ऍब्सॉर्बंट कसा असेल, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऍब्सॉर्प्शन. क्लियर. किती फॅक्टर डिस्कस केले आपण बघा. पहिला फॅक्टर डिस्कस केला सरफेस एरिया, दुसरा फॅक्टर डिस्कस केला टेम्परेचर, तिसरा फॅक्टर डिस्कस केला प्रेशर, चौथा फॅक्टर डिस्कस केला नेचर ऑफ ऍब्सॉर्बेट, पाचवा फॅक्टर डिस्कस केला नेचर ऑफ ऍब्सॉर्बंट. सिंपल आहे. रफ एरिया ऑफ ऍब्सॉर्बंट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऍब्सॉर्प्शन. रफ एरिया ऑफ ऍब्सॉर्बंट कसा असेल, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऍब्सॉर्प्शन. ठीक आहे. तर हे 5 पॉइंट आहेत. 5 पॉइंट तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. ठीक आहे. नेक्स्ट बघायचं आपल्याला ऍक्टिव्हेशन ऑफ ऍब्सॉर्बंट. लास्ट पॉइंट असेल फॅक्टर अफेक्टिंग मध्ये ऍक्टिव्हेशन ऑफ ऍब्सॉर्बंट. हे काय असतं ऍक्टिव्हेशन ऑफ ऍब्सॉर्बंट. लेट अस कन्सिडर हा सरफेस एरिया आहे ऍब्सॉर्बंटचा आणि ह्या ऍब्सॉर्बंटवर ऑलरेडी एखादा गॅस डिपॉझिट झालेला आहे. असं समजूया आपण H2 डिपॉझिट झालेला आहे आणि तुम्हाला काय करायचं, N2 गॅस डिपॉझिट करायचं. हे पॉसिबल आहे का? हे पहिलं काय करावं लागेल मला, हा ऍब्सॉर्ब झालेला गॅस रिमूव्ह करावा लागेल. म्हणजे याचं डिसॉर्प्शन करावं. त्याचं डिसॉर्प्शन करणं म्हणजे ऍक्टिव्हेशन ऑफ ऍब्सॉर्बंट. तुम्हाला काय करावं लागेल, ऍब्सॉर्बंट पहिल्यांदा ऍक्टिव्हेट करावा लागेल. ऍक्टिव्हेट करण्यासाठी काय करावं लागेल, ऍब्सॉर्ब झालेला गॅस ओके रिमूव्ह करावा लागेल, ज्याला म्हणतो आपण डिसॉर्प्शन ऑफ ऍब्सॉर्बंट.
ठीक आहे. तर ऍक्टिव्हेशन ऑफ ऍडसॉर्बंट काय असेल, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऍडसॉर्प्शन. जितकं तुम्ही त्याला ऍक्टिव्हेट करता तेवढं काय असेल ते डायरेक्टली प्रोपोर्शनल. त्यासाठी काय करणार, रिमूव्ह ऍडसॉर्ब्ड गॅस फ्रॉम ऍडसॉर्बंट. क्लियर. तर बघा एवढे फॅक्टर तुम्हाला इन डिटेल मध्ये डिस्कस करायचे होते. बघा पुन्हा एकदा सांगतो बाळांनो, एकदम सोपा पॉइंट होता. शेवटचा पॉइंट आहे ऍडसॉर्प्शनचा. ओके, ऍडसॉर्प्शन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय बघितलं आपण, फॅक्टर अफेक्टिंग ऍडसॉर्प्शन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा बघितलं आपण सरफेस एरिया, डायरेक्ट. नंतर काय बघितलं, टेम्परेचर, इनवर्सली प्रोपोर्शनल. नंतर काय बघितलं, प्रेशर, डायरेक्टली प्रोपोर्शनल. नंतर काय बघितलं, नेचर ऑफ ऍडसॉर्बंट. ओके, नेचर ऑफ ऍडसॉर्बंट कसा असेल, लिक्विफिकेशन ऑफ गॅस, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऍडसॉर्प्शन. त्याच्यानंतर काय बघितलं आपण, नेचर ऑफ ऍडसॉर्बंट. नेचर ऑफ ऍडसॉर्बंट मध्ये आपण काय बघितलं बाबा, रफनेस, डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. आणि लास्ट बघितलं आपण ऍक्टिव्हेशन ऑफ ऍडसॉर्बंट. ओके, रिमूव्ह ऍडसॉर्ब्ड गॅस फ्रॉम ऍडसॉर्बंट अँड मेड इट ऍक्टिव्हेटेड फॉर द ऍडसॉर्प्शन. तर हे सगळे पॉइंट होते बाबा, इन डिटेल मध्ये आपण डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे, उद्या आपण याच्या पुढचा नेक्स्ट पॉइंट डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, बाय. अभ्यास करायचा.